कोणी केले ते बॉम्बस्फोट, पेलगाममध्ये अतिरेकी घुसले कसे, ह्या गोष्टींवरती त्यांचं लक्ष नाहीये. पण आपल्याच लोकांवरती लक्ष ठेवणं, ज्यांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला त्यांच्यावरती तुम्ही अविश्वास दाखवता. म्हणजे ज्यांनी विश्वास, आपणही त्यांच्याबरोबर 19 सालापर्यंत होतो. ज्या लोकांनी तुमच्या भाजपवरती विश्वास दाखवला त्यांच्यावरती ते अविश्वास दाखवत आहेत. एवढा काय कर्मदरिद्रीपणा मला नाही वाटत आजपर्यंत कोणी केला असेल. आता तुम्ही सगळेजण जे परत शिवसेनेत आले आहेत, पुढच्या महिन्यामध्ये आता महापालिका लागतील. एकूण जे चित्र आज आपण बघतोय, जे मी तुम्हाला सांगितलं की हाणामाऱ्या जोरात चालू आहे, पैशाचा उधळपट्टी चाललेली आहे, पैशाची बॅगा घेऊन म्हणजे एक दिवसाचा दौरा 2 दिवस किती कपडे नेणार तुम्ही, आणि हेलिकॉप्टरमध्ये केवढं सामान नेता तुम्ही, काय करताय काय. बरं, आता त्यांच्यातलीच लोक त्यांच्यावरती धाडी टाकताय. ज्यांच्यावरती धाड टाकले त्यांच्यावर काय नाही, ज्यांनी धाड टाकली त्याच्यावरती गुन्हा. तर हे सगळं फार घाणेरड्या पद्धतीने चाललेलं आहे. आणि हा देश आपल्याला अपेक्षित नव्हता, हा कारभार असा आपल्याला अपेक्षित नव्हता. आणि म्हणून मला तुमचं खरंच कौतुक एवढ्यासाठी वाटतं की तुम्ही हे वेळेत लक्षात तुमच्या आल्यानंतर परत आलेला आहात. असेच आणखी अनेक लोक आहेत ज्यांना अजून ते त्या एका संभ्रमात आहेत. म्हणजे हा सगळ्यात मोठा एक घोटाळा आहे की भाजपनी स्वतः, म्हणजे भाजप म्हणजे देशाचे तारणहार आहेत असं समज करून देणं हाच एक मोठा घोटाळा आहे. तर त्या घोटाळ्यातनं अनेक जण आता जागे होत आहेत. उरलेल्यानं तुम्ही जागे करा. आणि येणारी नवी मुंबई आहे, ठाणा आहे, या सगळ्या महापालिकांमध्ये आपल्या शिवसेनेचा अस्सल भगवा झेंडा, त्या भगव्या झेंड्यावरती मी तुम्हाला सांगितले की कोणतंही चित्र नको, मशाली निशाणी सुद्धा वेगळी ठेवा, पण भगवा आता त्या भगव्यामध्ये सुद्धा ते फाटाफूट करत आहेत. त्या भगव्यावरती कोणतेही चित्र नको. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा त्यांचाच भगवा होता, यांचा भगवा हा त्यांचा भगवा असा नव्हता. तर तो अस्सल भगवा, ती भगवा हीच मशाल, ती मशाल नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेवरती फडकवा. एवढीच एक